पूर्ण हो का, पूर्ण फुगलेली पुरी होती, फुगलेली. ही जी जागा आहे, ही जागा कमीत कमी 70 वर्ष जुनी जागा आहे. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे TEF शशांक. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की लातूरमध्ये सगळ्यात फेमस आणि सगळ्यात चांगला राईस कुठं भेटतो. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर वर आय बटनमध्ये मी त्याची लिंक देतो. आय बटनवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. आणि मी आज जाणार आहे की लातूरमध्ये सगळ्यात चांगली पुरी भाजी कुठं भेटते ती आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. आणि पुरी भाजीचे स्पॉट पण आज आपण बघणार आहोत. जर एखादा स्पॉट तुम्हाला आधीच माहिती असेल तर तुम्ही माझ्या कमेंटमध्ये सांगू शकता. जर मला पुरी भाजी आवडली तर तुम्हाला माहितीच आहे मी कुठली गोष्ट त्यांना देत असतो. तर ती गोष्ट सगळी एक्सप्लोर झाल्यानंतर आपण आजच्या या व्हिडिओची सुरुवात करूयात आणि जागेंना एक्सप्लोर करूयात. तर आता आम्ही आलोय शेळके पुरी भाजी सेंटरमध्ये. लातूरचा सगळ्यात जुना स्पॉट आहे. त्याच्यामध्ये आता आम्ही मेन्यू कार्ड मागवले. मेन्यू कार्डमध्ये आम्ही बघतोय आता यांच्या स्पेशल फ्रंट पेजवरच दिले त्यांची सुप्रसिद्ध बटाटा पुरी भाजी, साधी पुरी भाजी आणि स्पेशल पुरी भाजी. 3 टाईपच्या पुरी भाजी यांच्याकडे आहेत. त्याच्यासोबतच यांच्याकडे तुम्हाला आल्यानंतर बघू शकता भजे, कट भजे, मिरची भजे, मसाला भजे, भज्याचे पण भरपूर सारी व्हरायटी तुम्हाला भेटतील. त्याच्यानंतर त्यांच्याकडे कांदे पोहे सुद्धा आहेत. त्यांच्याकडे आपले साऊथ इंडियन आयटम्स जेवढे पण आहेत तेवढे सगळे आयटम्स त्यांनी ठेवलेले आहेत सकाळच्या नाश्त्यासाठी. इडली, बटर इडली, सांबर इडली, डोसा, उत्तप्पा सगळं काही आहे. त्याच्यासोबत मठ्ठा, लस्सी, बासुंदी, शाबू खिचडी, शाबू वडा, त्यानंतर आलू पराठा सुद्धा त्यांनी ठेवलेला आहे सध्या. आणि त्याच्यासोबतच मटकी फ्राय, साजूक तुपातली पुरणपोळी. आणि बाहेर बॅनर लावले तुम्ही बघू शकता, साजूक तुपातली पुरणपोळी त्यांनी इथे ठेवली आहे सगळ्यांसाठी. तुम्ही इथे एकदा मला वाटतं की साजूक तुपातली पुरणपोळी तरी तुम्ही ट्राय केली पाहिजे, कारण की ती महाराष्ट्राची शान आहे. पुरणपोळीशिवाय तर काय कुठला सणच होत नाही आपला. ही धपाटे पण ठेवलेत त्यांनी. त्याच्यासोबत स्पेशल पावभाजी आहे, बटर पावभाजी आहे, पावभाजी आहे साधी, मिसळ, स्पेशल मिसळ, व्हरायटी त्यांनी ठेवलेली आहे. म्हणजे नाश्त्याचं जरी हॉटेल म्हणलो आपण त्याच्या मानानं आणि व्हरायटी एवढी ठेवली आहे की नाश्त्याच्या हॉटेलपेक्षा ती मला थोडं बहुत रेस्टॉरंटचा फील द्यायला हे हॉटेल. आता आपण मागवलेली पुरी भाजीची प्लेट आली आहे. मग त्याच्यासोबतच मी भजे पण मागवले. यांच्या पुरी भाजीसोबतच भजेसुद्धा भरपूर फेमस आहेत असं म्हणतात. आपण टेस्ट करून बघूयात की पुरी भाजी कशी लागते, आपला आजचा मेन विषय. आणि त्यासोबत भजे पण टेस्ट करून बघूयात. आणि पुरी भाजीमध्ये आपल्यासोबत भाजी दिली आहे, कढी दिली आहे, नंतर आपल्याला 1 2 3 4 5 पुऱ्या दिलेत. त्याच्यासोबत आपल्याला लिंबू कांदा दिलेला आहे. तर मला ह्याची चव कशी वाटते आहे मी तुम्हाला सांगतो, बघूयात चला. थोडी स्पायसी आहे. मला वाटतंय भाजी स्पायसी असल्यामुळंच हे आमटी कढी आपल्यासोबत दिली आहे. बघू टेस्ट करून. बरोबर, भाजी स्पायसी असल्यामुळं कढी दिली आहे. कढी थोडीशी गोड आहे, म्हणजे भाजीचा स्पायसीनेस जो आहे ना ती कढी डायल्यूट करते आणि आपलं तिखट थोडंसं कमी करते खाता. मस्त मस्त, एक नंबर. तुम्ही भाजी जर बघता जवळून तर भाजीमध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण ग्रेव्हीची भाजी बनवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वर तर्री दिसते आहे, पण तर्रीशिवाय तर ह्या भाजीची मजाच नाही. त्याची पूर्ण ग्रेव्हीपासून बनवलेली भाजी आहे ही. आता भजे बघू शकता तुम्ही, भजे टेस्ट करतो तुम्ही. कांदा भजी देत आपल्याला, गरम एकदम गरम भजी आहेत ना सगळे. आधी निस्ता खाऊन बघतो मी. एक नंबर भजी आहेत, एक नंबर. पोट तर माझं भरलंय खाऊन. आता मी विचार केला की पुढचा व्हिडिओ बनवू कसा, कारण की एवढं मी आता इथं खाल्लंय. मी तुम्हाला सांगतो ह्यांचे भजे एवढे सॉफ्ट आणि एवढे एक नंबर आहेत ना चवीसाठी. आणि त्याच्यासोबत जर भजे तुम्ही भाजीसोबत खाल्लं तर चांगले लागतीलच, पण मी म्हणतो की भाजीपेक्षा ह्यांची कढी तुम्ही एकदा अवश्य ट्राय करा, कारण की कढीसोबत भजे एवढे भारी लागायलेत. मला जेवढा पण तिखट लागलं होतं मी तुम्हाला दिसतंय आता मी शांत का बरं आहे, कढीमुळं. कढी अख्खा तिखटपणा जेवढा आहे ना तुमचा सगळा डायल्यूट करून तुम्हाला नॉर्मल करते कढी. मी म्हणतो की माझ्यासाठी तर माझं म्हणणं आहे की भज्यांसाठी आणि कढीसाठी माझ्याकडून मी याला देतोय की सगळ्यात लई भारी दर्जा मी आता देणार आहे याला. कढीसाठी स्पेशली देणार आहे. आमची अजून हीच पुरी संपली नाही, तेवढ्यात त्यांनी आम्हाला ही एवढ्या पुऱ्या दिल्यात आता खायला. त्यांची ही स्पेशल पालक पुरी आहे. सेम भाजी आहे, सेम कढी आहे, पण यांची पुरी बघू शकता थोडीशी वेगळी आहे.
पूर्ण पालकाची यांनी पुरी बनवलेली आहे. आता ही मी टेस्ट करतो, पण मला वाटतं की एवढी सगळी मी खाऊ शकणार नाही, पण मी टेस्ट तर करून तुम्हाला सांगतो की याची चव कशी आहे. तुम्ही बघू शकता ही पुरी किती मोठी फुगली आहे बघा. पूर्ण बघा, पूर्ण फुगलेली पुरी होती, फुगलेली, बिलकुल सॉफ्ट नाही, मस्त कडक होती पुरी. टेस्ट करूयात. पालकाचा वास तर यायला आहे मला खाण्याच्या आधीच. खाऊन बघू मी कशी लागते, सांगतो तुम्हाला. ही पुरी भाजीसोबत खाण्यापेक्षा मला तरी वाटते, एक माझं मत सांगतोय मी, प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतंय, पण मला ही पुरी भाजीसोबत पेक्षा नुसती खायला जास्त आवडली. कारण की ह्याला स्वतःचा फ्लेवर आहे, स्वतःची चव आहे, ह्याला भाजीची गरज नाही. ही पुरी तुम्ही नुसती सुद्धा खाऊ शकता. कधी तर आपण ते मगाशी टेस्टच केली आहे. आपली लय भारी दर्जाची कढी आहे आपली. आता मी शेळके हॉटेलच्या ओनर सोबत आहे. त्यांना मला विचारायचे की तुमचं हॉटेल कधीपासून आहे? आता सांगायला गेलं तर आपलं हॉटेल जवळजवळ 1995 पासून आहे. 1995 पासून. बर. ह्याची सुरुवात आमच्या आजोबापासून झालेली. आजोबांनी केली होती. त्याच्यानंतर आमच्या वडिलांनी आता तुम्ही, म्हणजे तुमची ही तिसरी पिढी आहे. तिसरी 3 पिढ्या झालं तुमचा हा पुरी भाजीचा व्यवसाय चालूच आहे. आहे. पण मला सांग, आता हे तुम्ही हॉटेल टाकलंय, हे हॉटेल तुमचं हेच स्पॉट आहे का जुना कुठला स्पॉट नाही, आहे? आता आपलं खालच्या हॉटेलचं रिनोव्हेशन चालू आहे. ओके. जे मुळात आपली मुख्य शाखा जी होती ती रत्नापूर चौक एकदम प्रॉपर गाव भागात. गाव भागातली जुने, म्हणजे मुळात गाव भागापासून आपलं सुरुवात झाली. झाली. मग त्याच्यानंतर पुन्हा तिथलं रिनोव्हेशन करण्यासाठी मग आपण हे पूर्ण मुख्य शाखा एकदम भव्य स्वरूपात. ओके, म्हणजे सिटीच्या सेंट्रल प्लेस मध्ये म्हणून तुम्ही जागा घेतल्या. ओके. मग आता इथं आपलं 1 वर्ष झालं चालू आहे. 1 वर्ष झालं. ती जागा रिनोव्हेशनला काढल्यामुळे. पण तुमची ती जागा पण तेवढीच फेमस होती का? तेवढीच फेमस होती आधीपासूनच. बघितलं का मित्रांनो, आज जी पुरी भाजी आपण खाल्लो त्या पुरी भाजीला इतिहास सुद्धा आहे. 1995 पासून पुरी भाजीचं शॉप चालू आहे. त्यांचं खरं दुकान तर खरं गाव भागात आहे, ते आपण अजून बघितलंच नाही. त्यांनी म्हणलं की रिनोव्हेशनला काढले. त्यांनी हे घेतलेली त्यांची नवी जागा आहे. म्हणजे तुमचं बिझनेस म्हणजे टॉपलाच चालू आहे सध्या, म्हणावं लागेल. क्वालिटी सगळ्या मला गोष्टी. तुम्हाला एक विचारायचं आहे की तुमचं, मी आता कढी खाल्ली, भजे खाल्ले, पुरी भाजी खाल्ली, सगळी खाल्ली, पण मला तुमची कढी आणि भजे सगळ्यात जास्त आवडले. काय विषय काय त्याचा? कढी म्हणजे एक चवच वेगळी येते. तुमच्या कढीची चवच वेगळी आहे, ही विषय खरा आहे. ते आहे. कढीची चव असं म्हणजे मन तृप्त करणारी, मन तृप्तच करण्यासारखी. आणि विशेष म्हणजे आपल्या भाजीमध्ये असं कुठलं जास्त बाहेरचं टेस्टिंग पावडर वगैरे नसतं, काहीच नाही. जे आहे ते घरची मिरची, घरचे मसाले, एवढं. बस. दुसरं काय पाहिजे कस्टमरला? घरचं खायला भेटलं म्हणजे कस्टमर खुशच झाला. आणि पुरी भाजी खाताना असं घाम निघणं इज कंपल्सरी. घाम नाही निघाला तर राईट. मी सुद्धा पुरी भाजी खाल्लो, जी पहिल्या घासाला झणझणी लागली मला. तर मला इथली कढी, भजे एवढे नंबर 1 आवडले. त्यांनी दिलेली पालक पुरी सुद्धा मला एवढी आवडली. मला फक्त एवढंच म्हणायचं की यांच्या कढी आणि भजेला मी लई भारी दर्जा देणार आहे आज आता इथं तुमच्या समोर सांगतोय मी. चला तर मग भेटूयात. आता माझी पुरी भाजी खाऊन झाली. पुरी भाजीच्या एकदम बाजूला यांचं स्वतःचं कॅफे सुद्धा आहे. त्यांच्या कॅफेमध्ये कॅफेचिनो मिळते, वेगवेगळे तुमचे आयटम्स काय आहेत अजून? कॅपेचिनो आहे, लाते आहे, मोका आहे, कॅफे अमेरिकानो आहे. आपल्याला सीसीडीला जायची गरज नाही. तुम्ही सगळ्या गोष्टी इथं येऊन पण तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. आता मी एक घेतली आहे, ही कोणती आहे? ही कॅपेचिनो आहे. ही कॅफेचिनो आहे. कॅफेचिनो कॉफी घेतली आहे मी आता मी टेस्ट करून मी तुम्हाला सांगतो कशी आहे ती. पण तुम्ही आता विचार करा की सीसीडीला जायचं आहे का आपल्या शेळकेच्या हॉटेलला यायचं कॅफेचिनो प्यायला. एक नंबर, मस्त लागले आहे मला. तुम्हाला जर आणखीन काही ॲडव्हान्स, तुम्हाला मध्ये काही कमी जास्त पाहिजे असेल तर तुम्ही बनवताना सांगू शकता. त्याच्यामध्ये फ्लेवर पण तुम्हाला काय फ्लेवर पाहिजे असतील तुम्ही फ्लेवर पण ॲड करू शकता. आता मला सांगितलं की फ्लेवर्स पण आहेत त्यांच्याकडे. तुम्ही फक्त इथं येऊन एकदा खरंच टेस्ट करा. सीसीडीला जायची काहीच गरज नाही. तुम्ही इथं येऊन सुद्धा टेस्ट केलं तर तुम्हाला तीच चव भेटणार आहे. आता आपण आलोय आपल्या दुसऱ्या ठिकाणी, पुरी भाजीची दुसरी सगळ्यात जास्त फेमस असलेली जागा, स्वाती हॉटेल. इथं सगळ्यात भारी पुरी भाजी भेटते. ही पण स्पॉट सगळ्यात जुना आहे. आज जाऊयात, हॉटेल तुम्हाला दाखवतो कसं आहे, आणि सगळ्यात मेन पुरी भाजीची चव सांगणार आहे मी तुम्हाला इथली कशी आहे. चला तर मग बघूया. सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे किचनचं काय असतं माहिती का? स्वच्छता. आपल्याला इथं ती दिसते पूर्ण. तर तुम्ही बघू शकता माझी पुरी भाजीची प्लेट आली आहे. त्याच्यासोबतच मी दहीवडा पण घेतला. त्यांचा दहीवडा सुद्धा भरपूर फेमस आहे.
मी पहिल्या सुरू टेस्ट करतो. टेस्ट करून मी तुम्हाला सांगतो की याची चव कशी आहे. एक नंबर. भाजीची चव एकदम वेगळी आहे. तुम्ही भाजी बघितल्यानंतर तुम्हाला टेक्स्चर दिसेल, पण त्याची चव तिखट गोड सगळं काही आहे. म्हणजे स्पायसीनेस आहे, आंबटनेस आहे, सगळं आहे त्याच्यामध्ये. आता ही तुम्ही ग्रेव्ही बघताय ना, ह्या ग्रेव्हीमध्ये स्पेशल सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये खोबर, खडे मसाले, त्याच्यानंतर जेवढे पण स्पायसेस आहेत ते सगळे स्पायसेस त्याच्यात घातलेले आहेत. त्याच्यामध्ये काबुली चना, पनीर, बटाटा. पुरी भाजीमध्ये तुम्ही पनीर ऐकलं नसेल, पण ह्याच्या भाजीमध्ये पनीरसुद्धा आहे. एक नंबर. तुम्हाला माहिती, मी खाताना जेव्हा थांबत नाही त्या गोष्टीला मी काय देतो, लई भारी दर्जा. मी या पुरी भाजीला, स्पेशली भाजीला लई भारी दर्जा देतो. कारण की मला सगळ्यात जास्त इथली भाजी आवडली. थोडीशी स्पायसी आहे, नॉर्मल. स्पायसी असल्याशिवाय पुरी भाजीला मजाच नाही. त्याच्यासोबत त्यांनी आपल्याला ते कोशिंबीर दिली आहे, जो की स्पायसेसला थोडंसं कमी करतात. बस नको. भाजी पण एक नंबर आहे. आणि इथंसुद्धा आपण जेव्हा खायला प्लेट घेतो, इथंसुद्धा आपल्याला 5 पुऱ्या दिल्या जातात. एक तर मी खाल्ली, 1 2 3 4. इथंसुद्धा 5 पुऱ्या दिल्या जातात. त्या प्लेटची किंमत आहे 50 रुपये. फक्त 50 रुपयेमध्ये तुम्हाला ही प्लेट भेटणार आहे. इथं काहीच नाही. त्याच्यासोबतच आपल्यासोबत दहीवडा आहे. दहीवड्याची किंमत आहे 50 रुपये. सेम दहीवड्याची सुद्धा किंमत 50 रुपये आहे. मी एक बाईट घेऊन बघतो. एक नंबर. मस्त भिजलेला दहीवडा आहे. दहीवड्यामध्ये सगळ्यात मेन महत्त्वाचं काय असतं, तुम्ही जे दही त्याच्यामध्ये वापरता ना, त्या दह्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे. इथं दह्याची क्वालिटी एक नंबर आहे, प्रॉपर भिजलेलं आहे. त्याच्यासोबत त्यांनी थोडासा वर मसाला टाकून, शेव वगैरे टाकून दिल्या का, त्याच्यामुळे दहीवड्याची चव अजून वाढते आहे. एकदा म्हणायचं की तुम्ही इथं येऊन, मी सांगतोय, तुम्ही इथं येऊन एकदा दहीवडा टेस्ट करा. दहीवड्यासोबत तर झालंच, पण मेन सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर तुम्ही इथून स्पेशली पुरी भाजी टेस्ट करा. कारण की यांची भाजी सगळ्यापेक्षा वेगळी आहे. ही जी जागा आहे, ही जागा कमीत कमी 70 वर्ष जुनी जागा आहे. या जागेची खास बात सांगायची झाली तर या हॉटेलपासून जवळच आपल्याला मार्केट यार्ड बघायला भेटते. आणि मार्केट यार्ड जवळ असल्यामुळं आधी असं होतं की सगळी लोक मार्केट यार्डला आलेली जेवायला सगळी इथंच यायची. आधी हे हॉटेल भोजनालय होतं. आता बदलत्या काळानुसार भोजनालय आतासुद्धा आहे, पण बदलत्या काळानुसार सगळ्यांचं आवड निवड बदलत असते. त्यानुसार आताची सध्याची आवड लोकांची सगळ्याची पुरी भाजी आहे. या हॉटेलची सुरुवात सांगायची झाली खरी तर महादप्पा आप्पा कौळखिरेने केली होती. ते खरे पहिले ओनर या हॉटेलचे होते. सध्याची जी पिढी आहे ती या हॉटेलची 3री पिढी आहे. आणि ही पुरी भाजी त्यांनी तेव्हा सुरू केली होती की जी आजसुद्धा टॉपमध्ये चाललेली आहे. आणि मला फक्त आता एवढंच सांगायचं आहे, तुम्ही इथं आलात ना, फक्त इथली पुरी भाजीची भाजी टेस्ट करायला तुम्ही इथं या. कारण की इथली भाजी मी सांगतो की कुठंच भेटणार नाही. भाजीमध्ये पनीर, ते पण पुरी भाजीचा, तुम्ही कुठं ऐकला पण नसाल. तुम्ही येऊन इथं टेस्ट करा आणि कशी वाटली आपल्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला ही पुरी भाजी कशी वाटली. मला तरी पुरी भाजी लई भारी दर्जानुसार आवडली आहे. लई भारी दर्जाची ही पुरी भाजी माझ्यासाठी आहे. आत्ता आपण आलोय आजच्या शेवटच्या जागेवर, जे की आहे जाधव पुरी भाजी सेंटर. हे आत्तासुद्धा लातूरच्या गाव भागात असलेल्या रत्नापूर चौकामध्येच आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागं जाधव पुरी भाजी सेंटर. आता आपण जाऊयात, पुरी भाजी टेस्ट करूयात. 2 ठिकाणी पुरी भाजी खाऊन तर माझी पोट भरलं आहे, पण आपण इथली पुरी भाजी टेस्ट करणार आहोत आणि मी तुम्हाला सांगणार आहे की इथल्या भाजीची पुरीची चव काय. चला तर मग आपण जाऊयात, पुरी भाजी टेस्ट करूयात आणि बघूयात की काय चव आहे त्याची. तर आता आपण आलो आहे जाधव पुरी भाजी सेंटरला. त्यांची सगळ्यात जास्त फेमस आणि जुनी म्हणलं तर त्यांची पुरी भाजी आहे. लातूरच्या सेंटर भागामध्ये असलेल्या रत्नापूर चौकामध्ये त्यांचा एक्झॅक्ट चौकामध्ये त्यांचा शॉप आहे. तुम्ही चौकामध्ये आल्यानंतर तुम्हाला मोठंसं बोर्ड दिसेल जाधव पुरी भाजी सेंटर म्हणून. त्यांची पुरी भाजी आहे, त्याच्यासोबत त्यांच्याकडे भजे राईससुद्धा आहेत. आपण जी पुरी भाजी घेतली आहे, ही पुरी भाजीची प्लेट आहे 50 रुपयाला आणि राईस आणि भज्यांची प्लेट आहे 30 रुपयांना. तर आता मी पुरी भाजी टेस्ट करतो, तुम्हाला सांगतो की चव कशी वाटली.
तुम्ही भाजीमध्ये बघू शकता पूर्ण एक छान तर्रीची लेअर तुम्ही बघता येतं भाजीमध्ये आले. ढाबी भाजीचा पहिला घास खाल्ल्याबरोबर जे झणझणीत फ्लेवर असते पुरी भाजीचा तो आपल्याला इथं बघायला भेटतोय. त्याच्यासोबत आपल्याला इथं ताक दिले. सकाळपासून आपण 2 ठिकाणी बघितलं होतं, दोन्हीकडे आपल्याला फक्त कढी दिली होती. इथं प्रॉपर ताक दिलं आहे आपल्याला. भजी टेस्ट करतो मी पहिल्यांदा. सॉफ्ट भजी तुम्ही बघू शकता, एकदम सॉफ्ट भजी आहेत, एकदम सॉफ्ट हलकी भजी आहेत. तर मला ह्याच्यात सांगायचं झालं ते भज्यांची जी वजन आहे एवढं हलकं आहे ना, तुम्हाला हातात घेतल्यानंतर तुम्हाला वाटायला पाहिजे तुम्ही हातामध्ये भजा पकडला आहे, एवढी हलकी आहे. तर ह्यांच्याकडे अजून एक स्पेशल गोष्ट सांगायची झाली तर ह्यांच्याकडे तुम्हाला एक मसाला पापड भेटते. मसाला पापडची किंमत आहे 25 रुपये. मस्त मसाला टाकून कांदा कोथिंबीर स्प्रिंकल करून त्याने आता मेन्यूमध्ये आणखीन 2-3 गोष्टी ॲड करणार आहेत. पोहे, उपीट, इडली हे पण नाश्त्याचे आयटम त्यांनी हळूहळू चालू करणार आता इथे. मी तर इथली चव घेतली आहे, पण तुमच्यापैकी कोणी आधी इथं आले असेल, आधी चव घेतली असेल तर तुम्हाला इथल्या चवीबद्दल काय वाटतंय माझ्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा. आणि तुमचे ह्याच्याबद्दलचे सजेशन असतील किंवा तुमचे अनुभव असतील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी सगळ्याचे कमेंट वाचीन आणि प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. जाधव पुरी भाजी सेंटरचे जे ओनर आहेत त्यांच्यासोबत बसलो आता मी. तर मला तुम्हाला विचारायला आवडेल की आता आपलं हे जे शॉप आहे इथं, हे शॉप इथं कधीपासून आहे? आपलं हॉटेल 1975 पासून आपण इथं आहोत. आपलं पहिलं हॉटेल होतं तिथं बाजूला एक बॅक साईडला छोटंसं दुकान होतं, तिथं आपलं हॉटेल होतं. नंतर 2003 मध्ये आपण इथं आलो. म्हणजे तुमचं जुनं हॉटेल तिकडं होतं की तुम्ही नंतर ते स्वतःच्या जागेमध्ये इकडे शिफ्ट केलं? हा. मग आता हे जी तुम्ही पुरी भाजी चालू केली आहे, मला पुरी भाजी पहिल्यांदा कोणी म्हणजे सुरू केली पहिल्यांदा? आमच्या वडिलाचे मित्र होते, ते आचारी होते. अच्छा. त्याने शिकवले आम्हाला म्हणजे असं बनवायचं हे पुरी भाजी करायला. हो. हा. आणि नंतर आपण चालू केलं नंतर पुरी भाजी वगैरे. पहिलं आपल्याकडं पेढे वगैरे जामून भेटत होतं. आता नंतर आपण पुरी भाजी भजे राईस पापड असं चालू केलं. म्हणजे आधी तुमचं स्वीट मार्ट टाईप दुकान होतं, त्याच्यामध्ये तुम्ही आता पुरी भाजीकडे कन्वर्ट केले कारण की लोकांचा जास्त आवड तुमच्या पुरी भाजीकडे आल्यामुळे तुम्ही आता स्पेशली पुरी भाजीचं शॉप चालू केले. अच्छा. आता मला काय म्हणायचं, आता हे शॉप चालू झाले आणि केले, आता हे शॉप जे आहे आता तुमची एवढी एकच ब्रँच आहे का अजून ब्रँचेस आहेत? आणखीन एक ब्रँच आहे आपलं देशी केंद्र शाळेच्या बॅक साईडला टाउन कॉम्प्लेक्स आहे. ओके. हा. तिथं बाजूला आपली एक शाखा आहे. तिथे एक शाखा आहे म्हणजे तुमच्या लातूरमध्ये 2 शाखा आहे, एक इथे आणि एक देशी केंद्र शाळेच्या बाजूला आहे. तर आता आपला आजचा पूर्ण पुरी भाजीचा व्हिडिओ करून झालेला आहे. लातूरमध्ये जेवढे पण जुने ऐतिहासिक आणि जुने पुरी भाजी स्पॉट आहेत तेवढे होता होईल तेवढे स्पॉट मी माझ्या या व्हिडिओमध्ये कव्हर केलेत. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळ्या पुरी भाजींची टेस्ट माहिती असेल किंवा तुम्ही कुठल्याही एका जागेला जाऊन व्हिजिट केला असाल तर तुम्ही माझ्या कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कुठल्या जागेला व्हिजिट केला होता आणि कुठली टेस्ट तुम्हाला आवडली होती. जी तुम्हाला टेस्ट आवडली होती त्या शॉपचं तुम्ही नाव माझ्या कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि अशाच नव्या व्हिडिओसोबत मी तुमच्यासोबत येणार आहे. आणि आजच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये ज्या जागेला आपण एक्सप्लोअर केलं होतं ती जागा कमीत कमी 50 वर्ष जुनी जागा आहे. चला तर मग नव्या व्हिडिओसोबत भेटूयात, नव्या विषयासोबत भेटूयात आणि नव्या जागेला एक्सप्लोअर करू. चला तर मग.